नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. गौतम खट्टर कितें उलयता तें सीएमाक बेस बरें असले खबर. अजूनही सोशल मिडियाचेर चल्ल्या गोंयच्या साहेबाची बदनामी. पोलीस करिनात कारवाय. एक व्हडली कॉन्स्पिरसी. तिडकल्ल्या लोकांनी सिस्टमीची केली धुलाय. कुंकळचे उद्देगीक वसाहतीत कोयराचो आच्छेव. लोकांची भलायकी धोक्यात. प्रदूषणाविरोधात घाव्यांनी काढलो आवाज. कोस्टल गार्डांक जमाना म्हणून लोकांनीच धरून दिल्यो बेकायदेशीर फिशिंग करपी कर्नाटकच्यो बोटी. 6 बोटींतल्यान भरून व्हरताले 20 टन ताल्ले. हायव्यांनीच धरले. आनी आतां खबरो विस्तारान. सेंट फ्रांसीस झेवियराचेर बुरशें उलोवपी गौतम खट्टरच्या भावाक सीबीआयन धरून हाडला. तेणेच गौतम खट्टराक भाशण बरोवन दिल्लें अशें सांगतात. वास्को जाल्ले कार्यावळी वेळार गौतम खट्टरा बरोबर त्याचो भाव माधव खट्टरय सभेक हजर आसलो. सेंट फ्रांसीस झेवियरा विशीं आक्षेपार्ह विधानां करपी भाशण माधव खट्टरान व्हिडिओत शूट केल्लें. त्या प्रमाण त्या उपरांत तें सोशल मिडियाचेर व्हायरल केलें. गौतम पुलिसांक सापडलो ना. त्याच्या भावाक आयज क्रायम ब्रांचीची टीम घेवन येयल्या. गौतम खट्टराक गोंयांत वेवस्थीत प्लॅन करून हाडलेलो. गोंयचे ज्वलंत विशय डायवर्ट करपाक तेका हाडलेलो. त्या खातीर ख्रिश्चन कम्युनिटीक वापरून घेतात. सीएम ते सभेत उलोवपाचो आसलो. तेचे पोस्टरूय लागलेले. सीएमांक खबर नासले कोणाक उलोवपाक हाडला तो. गौतम खट्टरा बदला त्याच्या भावाक धरून हाडल्या उपरांत लोकांनी वास्कोच्या मामलेदाराचो फोग काडलो. कस्टडीन आसा. इन्व्हेस्टिगेशन हॅज बीन गोईंग ऑन. तशीच आमची टीम पोलीस टीम आउटसाइड स्टेट आसा ट्रेसिंग द डॉक्युमेंट्स and immediate action will be initiated in the said matter. We cannot reveal the entire details of the investigation carried out by the crime branch because it's confidential in nature. तांकांय फाल्यां तुमचे आतां मिडिया आसा फाल्यां तांकां इन्फॉर्मेशन पाव येता ती. ओके आतां तुमी सांगलोले विदीन 48 hours ते 2 हाडले म्हण. ओके 2 हाडू ना तुमी. एक जालें. दुसरें जस्ट बिफोर वी कुड इवन से समथिंग तुमी कांटी सीबीआय को दिल म्हणून सांगिल्लें. 2 जाले. ओके 2 जाले. नाव टेल मी क्रायम ब्रांच इज अंडर हू. आज ते कोण आज तो म्हणटा तो भायर आहा. हेज्या पयलेय बी तो म्हणटात कितें तेगे बा 2 हाड म्हणून. आम जाणाय तेगे बान स्क्रिप्ट बरयलो तेज फायन बरयलो ती आम खबर ना. तुमी सांगताय why are we supposed to believe you all? No, why are we supposed to believe you all? No, organizer तुम गेलाय ना. When we ask for आज तुम्ही एक स्टोरी सांगताय. तुम्ही केस क्रायम ब्रांचाक कित्याक दिली एक क्वेश्चन बिकॉज अनफिट पुलीस इनकॉम्पिटंट जाल. आता तुम्ही म्हाका एक सांगा रिजन कितें बिकॉज यू वॉन्ट टू प्रोटेक्ट सम. आता आय 3 questions. First day मामलेदार let me know. See when you were speaking we were quiet. So now let us talk. First time when we came here पयली येयले त्या दिसा ते कंप्लेन दिले 5 दीस जाले पळय ना. तुम्ही आमकां आय वॉश केला थिंगा गेल्या ओय डेफिनेटली तो एक्सपॉन्डिंग ओके हांव तेजे भावा काडला. दॅट इज सॉल्युशन. गौतम खट्टराक जाल्यार तुम्ही ऑर्गनायझरांक काडून तिला पोचय म्हणून हाडलो तुम्ही हाडलो. अरे ऑर्गनायझर इज अ मेन कल्प्रिट. व्हाय एक मिनिट कल्प्रिट व्हाय बिकॉज दे हॅव गिवन अ स्किल पिक्चर. They are the person. एक minute. They are the person who has organized this. Don't you think? My question is this now organizer not responsible? Yeah, what? Please. And then, don't you think organizer not responsible for this all mess? What they criticize माझ्या सेंट फ्रांसीस झेवियरा आतां वेटी म्हणलो आमकां ते कितें पडलें म्हणलें हें सोंपलें. आतां ते जबाबदारी आमकां लोकांक आमच्या गोंयच्या भाव भयणांक सगळ्यांक जाय. तुम्ही ऍटलिस्ट ऑर्गनायझरा काडून पयले बसया टील हे तो मेवसर. There is no solution given to us.
कमिटीन 50,000 रुपया 51,000 ताका दिला, पेमेंट दिला. न्यूज चॅनलाचेर ऑलरेडी आउट जाला. 51,000 51,000 ताका पेमेंट दिवन ताका हांगासर स्पीकर म्हणून हाडला काय ना? मागीर कमिटी रिस्पॉन्सिबल आसा काय ना? मागीर कमिटीचेर रजिस्टर कित्याक जायना? कमिटी इज नॉट अकाउंटेबल. करेक्ट. ही केस ऑलरेडी क्रायमाक आमचे हँडओवर केल्ली आसा. इन्व्हेस्टिगेशन क्रायम करता. आमची एक टीम भायर क्रायमाक दिवचे पयलीं ऑलरेडी देहरादून गेल्ली टीम इन सर्च ऑफ एक्यूज आमकां तो लोकेट जालो ना. इज एब्सकॉन्डिंग. बट पार्शियल इनवॉल्वमेंट जे कोणाचे आशिल्ले ताचो भाव ताका घेवन आयिल्ले आनी आतांचे सद्या इन्व्हेस्टिगेशन इज गोईंग ऑन टेकन ओवर बाय क्रायम ब्रांच. सो त्या इन्व्हेस्टिगेशनान आमी इंटरफियर करपाक शकना. वी आर फॅसिलिटेटींग, वी आर असिस्टिंग क्रायम ब्रांच इन दीस इन्व्हेस्टिगेशन एज पर देअर इंस्ट्रक्शन. आयज तुम्ही सांगता की हांगासर कांयच जावपाक ना, तुम्ही क्रायम ब्रांचान चला म्हणून. अरे हांगा पुलीस स्टेशन कित्याक केला? तुम्ही डिसिजन घेवपाक जाय. तुम्ही तुमची मेसेज क्रायम ब्रांचाक पावपाक जाय. तेन्नाच हांगासर आहा न्हू आमी. कितें लोक येयला आयज 1,500-2,000 लोक वास्कोन एकठांय जाला. कित्या खातीर जाला? खंय तरी आमच्या साहेबाक त्रास जाला, लोकांक त्रास जाला, आमचे सेंटिमेंट्स दुखयला, तेका लागून त्रास जाला. हांव मागता सगळ्या लोकां कडेन हो आमी डिवायड एंड रूल खेळची न्हू. हांगासर एक खंय तरी कमिटी फॉर्म जावपाक जाय. कमिटी फॉर्म जाल्यारूच खंय तरी एक डिसिजन जातले आनी सगळे आमी एक जावन काम करतले. सो आमी ऑर्गनायझर सांगता बाबा तुम्ही कशे ताका उलोवपाक दिले, तुम्ही कशे ताका रायट दिले स्पीच करपाक लागून. सो आमी ऑर्गनायझर ब्लेम करता. आनी सेकंड थिंग गौतम खटकराक गव्हर्मेंटान बेगीन ते बेगीन हाडपाक जाय. आनी आमी आनी एक इशू आयकला की हो प्रोजेक्ट हो 33,65,000 टोटल एस्टिमेट कॉस्ट असलो आनी हे ऑर्गनायझराक इतलो व्हडलो फंड खंयसून आयलो. वास्कोची सभेत गौतम खट्टर या सनातन्याक हाडून तेचें उलोवप दवरलें. हे माचे वयल्यान तेणें गोंयच्या साहेबाचो अपमान केलो, नाका जाल्लीं उतरां वापरलीं. सद्याक तो फरार आसा. गोंयभरच्यान कंप्लेनी फायल जावनय अजून तेका धरून हाडलो ना. जितलो गुन्यांवकार गौतम खट्टर तितले जबाबदार आयोजक. तेंचेर FIR जावपाक जाय आसली. पूण तशें करूंक नासलेल्यान फुरियोज जाल्ल्या लोकांनी वास्को मामलेदाराचेर प्रस्नांचो शिवर करून तेका घाम काडलो. हो स्पीच त्याने 2025 दिलो. एक सिंपल गजाल विचारूंक सोदता. व्हॉट इज द प्रोसिजर followed by the chief minister to address or to invite any meeting? केन्नाय चीफ मिनिस्टराक एक मिनिट चीफ मिनिस्टराक प्रोटोकॉल असता काय ना? खंयची मिटींग एड्रेस करपाक जाय नाल्यार खंय वयता जाल्यार ताका एक इन्वायट येता. ते इन्वायट जे आहा पळय त्या इन्विटेशनाचेर कोण कोण स्पीकर असता, कितें स्पीकर उलयतले, ऑन व्हॉट इज द इव्हेंट अबाउट, हे सगळे कम्युनिकेशन आहा पळय ती चीफ मिनिस्टराची एजन्सी जी आसा, जी अपॉइंटमेंट घेता, जी प्रोटोकॉल पळयता पळय ते एड्रेस करचे पडटा. बरोबर काय ना? करचे पडटा काय ना? जरी तर प्रोटोकॉल फॉलो करचे पडटा जाल्यार चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत, श्री ब्रह्मेशानंद आणि त्याच्या वांगडी आहा पळय त्यांचो पोस्टर व्हायरल जाल्लो काय ना? जरी तर हो पोस्टर व्हायरल जाल्लो जाल्यार चीफ मिनिस्टर ते मिटिंगेक एड्रेस करपाचो आशिल्लो. जरी तर चीफ मिनिस्टर ते मिटिंगेक एड्रेस करपाचे आशिल्लो जाल्यार हो प्रोटोकॉल जो फॉलो केल्लो आसा काय ना? प्रोटोकॉल फॉलो केला. म्हाका एक मिनिट, प्रोटोकॉल फॉलो केला जाल्यार ताच्या सोशल मिडियाचे पयलींचे टेररिस्ट आनी कितें म्हणलेले ते कितें तुमच्या नदरेन येवंक ना काय मुद्दम तुम्ही इग्नोर केल्ले आसा? कित्याक हो सगळो सिस्टमॅटीक प्लॅन आहा. This was a systematic plan to divert the attention of the real issue of Goa, and you are using the Christian community for that. We Hindus will never allow this to put the divide in the Hindu community. दुसरी गजाल अगेन परत सांगता, हो विषय चालू असताना एक बायल मनीस म्हापसाच्यान स्टार्ट केला तुम्ही म्हणपाक की आमच्या रामाचेर कितें जातलें म्हणून. तुम्ही इन्स्टिगेट करतले, तुम्ही वचून तांकां इन्स्टिगेट करतले, तांची बॉडी तांचे किडे पडला म्हणून सांगतले आनी मागीर ह्याच लोकांक मुखार काडटले. व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट डू द होम मिनिस्टर वॉन्ट? I will question the chief minister. He is the home minister. याच्या पयलीं वेलिंगकरान स्टेटमेंट केलो, तांकां रस्त्यार हाडले, DNA टेस्ट करा म्हणून सांगले आणि तुम्ही म्हणपाक लागले की अटॅक केला म्हणून आणि तांचे दाणे मारून तांचेर केसीस घातल्यो. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? कोण रिस्पॉन्सिबल आसा? सर म्हाका तुम्ही सांगा कोण रिस्पॉन्सिबल आसा?
फाल्यां सकाळी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन फॉलोअप जालें बिकॉज ऑफ फेलियर ऑफ द होम डिपार्टमेंट, because of the failure of even judiciary. Yes. To me, what is today we know this sentiment has been hurt and सगळे रस्ते येता. What is it not a responsibility of judiciary to take a sumo? Second thing, you are from the collector's office. एक minute, you are from the collector's office. म्हाका एक सांग, तुमका 4 दीस लागता त्या मनशाक धरून हाडपाक? Bangkok सान हाडा मरे तुम्ही रोखडो. Brother of the accused person has been I don't want. गोंयचे पोलीस जर बिहार आणि झारखंडात वचून थंय लिपलेल्या गुन्यांवकारांक रोखडेच धरून हाडपाक शकतात जाल्यार आतांच कळाव कित्याक? हाचोच अर्थ तेका हाडपाक कळाव लायात असो सरकारचो पुलिसांचेर प्रेशर आसा. खासदार विरियाटो फर्नांडिसाचो आरोप. एक्सपिरियन्स पळयत जाल्यार आमचे पळय गोंयचे पुलीस आहा ते व्हेरी कॉम्पिटंट. ते तर बिहाराक वचन आनी झारखंडाक वचन क्रिमिनलांक हाडूंक शकता जाल्यार आयज हू इज स्टॉपिंग देम? म्हणजे खंय ना खंय सरकाराचो तांचेर प्रेशर आसा डिले करा म्हण. म्हाका दिसता सरकाराक फूल खबर आसा तो क्रिमिनल खट्टर खंय आसा पळय तो, आनी मे बी ताका ट्युटर करता आसतले, शिकयता आसतले हांगा येतकूच कसो उलय, कितें उलय, इवेड आन्सर्स आनी केस वीक करपाक. कोणाक पळय आपयतात ताजेर चवकशी करता. हो मनीस जाय आमकां, हो बरो मनीस जावं वायट मनीस. तुम्ही तर आपयला ताची चवकशी केल्या, ताची बॅकग्राऊंड चेक केला तुम्ही. दॅट मिन्स ऑर्गनायझर्स वर फुली अवेअर दॅट एक पर्सन हू हॅज अ रेकॉर्ड ऑफ रिलिजियस हेट्रड स्पीच ताका तुम्ही आपयता म्हणून तुमकां फुल माहिती आसा जाल्यार ऑर्गनायझेशनचेर कितें चवकशी केल्या? काँग्रेसीन क्रायम ब्रांचीक एक वेगळी कंप्लेंट दिली अशें ॲडव्होकेट अमित पालेकारान सांगलें. फेसबुकार ह्या गौतम खट्टराचे समर्थन करपी पवन विजय नावाचो आनीक एक प्रोफेसर एक्टिव्ह आसा. तोवूय गोंयच्या साहेबाचेर अजून बुरशे कमेंट करता. गोंय पुलिसांक कागाळ करूनय कांयच कारवाय केली ना. हेचोच अर्थ ही एक व्हडली कॉन्स्पिरसी, ॲडव्होकेट पालेकार म्हणटा. सीएम बर्थडे आदी तरी गौतम खट्टराक धरून हाडटलो आनी माविन गुदिनोक सॅक करून बर्थडे प्रेझेंट दितलो अशी आस्त विजय सरदेसायान बाळगिल्या. जाल्यार भाजपाचोच मंत्री सुभाष शिरोडकरान सांगलें अशा मनशाक हाडपाकच फावो नासलो. प्रेसिडेंट आसा काँग्रेस पक्षाचे प्रवचित नायक आनी बाकीचे टीम आसा, आमी सगळ्यांनी मेळून आज एक कंप्लेंट फायल केल्या. ही कंप्लेंट आमी आज क्रायम ब्रांचान फायल केल्या कारण ऑलरेडी आमकां म्हायती मेळ्ळा की जे सेंट फ्रांसीस झेवियराचे जे गौतम खट्टर म्हणटा तांणी जे व्यक्तत्व केल्ले ते मॅटर सगळे हांगा ट्रान्सफर जाला म्हणून आमी आज हांगा कंप्लेंट केल्या. ऑफकोर्स वील गिव अ कॉपी ऑफ दीस टू DGP. पर्टिक्युलरली काल जेन्ना रातचे हांव फेसबूक पळयतालो तेन्ना एक पवन विजय तो म्हाका सोशियोलॉजिस्ट आनी प्रोफेसर म्हणटा, रायटर म्हणटा, आपल्याक अपियर्स टू बी पार्ट ऑफ BJP बिकॉज ताजे सगळे प्रोफायलिंग जे आसा ती कंप्लिटली BJP आसा, मोदीचे तो शेअर करता. आनी तातूंत भितर ताणें जे गौतम खट्टरान म्हणिल्लें ताचे पेक्षा वर्स्ट विधान फेसबूक पोस्टान घातला. आय कॅनॉट रिपीट इट. दे फायल्ड अ कंप्लेंट. इट्स व्हेरी डेरोगेटरी. परत ताणें टेररिस्ट वापर केलाच. ताच्या बरोबर ताणें स्वताहून कशे तरेन सेंट फ्रांसीस झेवियर कशे तरेन एट्रॉसिटीज करताले ते वेगवेगळे म्हणजे बेसिकली इट इज समथींग इतले बुरशें बरयलें ताणें. ही हॅज रिपीटेड इट अगेन आफ्टर लास्ट नायट टॅगिंग हिम अँड आस्किंग एक्शन बाय गोवा पुलिसान काय एक्शन घेवना. आज सकाळी 3-4 वरां पयलीं आयज ताणें परत आज पोस्ट घाला विच इज ऑल्सो फर्दर डेरोगेटरी आनी वेगवेगळे तरेन तो दॅट मीन्स इज अवेअर or in spite of being aware that Goa police have taken action and to acknowledge करता की गौतम खट्टराचे कंप्लेंट जाल्या आणि आय एम प्रोपोगेट तो म्हणटा की आपण ताका समर्थन दिता आणि समर्थन दिता आसतना तोय वायट वायट गोष्टी आमचे जे सेंट फ्रांसीस झेवियर आसा ताचेर उलयला. सो दीस इज अ क्लियर कट ऑफेन्स. हे आतां म्हाका दिसता दीस इज कॉन्स्पिरसी, लार्जर कॉन्स्पिरसी. कारण हे जे आज हे नवे पोस्ट येता हे आतां UPच्यान येवपाक लागले. So from the northern part of northern belt of India, particularly looks to be something pre-planned to create communal disharmony in Goa. जो साहेब जो सगळे मानता गोयची परजा मानता ताजो जो अपमान जाला ते मनशाक मुखेलमंत्र्यान बर्थडे पयलीं धरून हाडचें अशें म्हणून हांवें ताका एक लक्ष्मण रेषा दिल्ली
ती मुखेलमंत्री करतलो अशें म्हणून हांव आश बाळगितां आनी ताजेर एक क्लियर स्टेटमेंट करतलो म्हणून. कित्याक मोविनान फक्त हें करूंक ना, उगी रावूंक ना, मोविनान ताका डिफेंड केला. हाजे खातीर मोविन इज एमिनंटली क्वॉलिफायड टू बी सॅक्ड आनी हें ताका जावचें. बर्थडे प्रेझेंट मुखेलमंत्र्यान गोंयकारांक दिवचें. असलो जो मंत्री इरिस्पॉन्सिबल आहा ताका सॅक करचो. कितल्या आम्ही पुण्या गोविंदान मुदारचे सामूक 13 आमी सगळे रावतात. हिंदू मुस्लिम कोंकणी हिंदू आणि मुस्लिम आणि कॅथलीक. त्यामुळे अशा प्रकारचे येवन हांगसर एक विश घालप म्हणटा असं जावपाक जायना. बट हाऊ इट इज करेक्ट सर की मंत्री आहा दोग जाण आमदार त्याच प्लॅटफॉर्माचेर कितें बसता. जाता पळय सांगता तेन्ना कोणी उलयता पळय न्ही ताका तूं अशें कोण तोंडार धरलें जाल्यार येवन जावपाचें नाजाल्यार तो उलयत रावता. पण तुका खबर आसा न्हू त्या मनशाक खबर आहा न्हू बाबा वॉट इज द रिस्पेक्ट. खरें म्हणल्यार ताका आपोवपाक जायनाशिल्ली. असो लोकांक आमी इनवायटूच करपाक जायना. कुंकळेचे उद्देग वसाहतीत सनरायज झिंक आणि निकोमेटाच्या धोकादायक कोयरान लोकांची भलायकी धोक्यात हाडल्या. लोकांनी ह्या प्रदूषणा विरोधात आवाज काढला. हे कंपनीच्या कोयराक लागून गावातल्या बांयचें उदक आणि हवा प्रदूषित जाल्या. लोकांनी उदक पिवपाचें सोडून दिलां. सरकारी यंत्रणा कांयच उपाय काडिनासल्यान थळावो एक्टिव्हिस्ट दिलखुश देसायान ह्या प्रदूषणाच्या विरोधात आता आवाज काढला. तुमची बाय तुम्ही आतां वापरपाक बंद केल्या कित्याक लागून? त्या पोल्युशन हेका लागून त्या कितें आसा त्या कॅनलाचे ते झर आहा जेन्ना ते इंडस्ट्रीज जे पोल्युशन जे हे जाता पळय न्हू ते वेस्ट आसा ते कॅनलांतल्यान तो बांय येता. हांवें स्वता इन्व्हेस्टिगेशन पसून केलां. जेन्ना ते येता फ्लोट जाता पळय कॅनलाचे न्हू तेन्ना बांयचे ते वयर हे म्हणटा तेला सारकें हे म्हणटा कळ्ळें तुका. आतां हांवें जवळ जवळ उदक पिवपाचें सोडल्यार 14 वर्सां जालीं. त्याची पयलीं सावन पोल्युशन स्टार्ट आहा. स्टार्टींग सावन ते निकोमेट सनरायज झिंकाचे जे वेस्ट आसा पळय ते टोटल कुंकळे बांयक पावला आनी आमी नियर बाय आसल्यार आमकां चड इफेक्ट जाता कळ्ळें तुका. हे झाडां सुद्दां उदक घाली जाल्यार झाड तितली हें जायना. पपाई झाड आसा न्हू तेजेर ते पळय हें बसता न्हू व्हायट कलर येता फुलां झाडाचेर बी तेंच येता. ते म्हाका टोटल हांव तुका 100% सांगूं शकता पोल्युटेड हें म्हणून कळ्ळें तुका. त्याच बरोबर कार्बन फॅक्टरी आसा स्टील प्लांट पळय आसा न्हू त्याचो तो पळय कलर फाल्यां पावस पडटकीर आमच्या घरांतल्यान तो ब्लॅक कलर सावन सकयल येता. फर्स्ट 2 पावसा सारकें झाड जाता ब्लॅक सावन व्हांवून वयता. इतली पोल्युशन आहा हिंगा. एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन आनी टोटल हें पोल्युशनच कळ्ळें तुका. त्या खातीर गव्हर्मेंटाक मुगे कितें आसा रिक्वेस्ट आसा गव्हर्मेंटाक सीएमान आमकां आमी एक हें घेतली मिटींग घेतली शाबा आमगे तो फ्रिडम फायटर ऑपरेशन हेजो पळय आसलो ओपिनियन पोलाचो लिडर आसलो पळय फादर ऑफ हें म्हणल्यार जाता त्या दिसा आमी तेगेले हेका तेगे दीस मनयता त्या दिसा आमी एक डिसिजन घेयल्ले जुलय 14 ते आमगे तेजे पळय हें करची म्हणून. पूण आजुनूय करता म्हणटा आजुनूय तेका स्टार्ट जालें ना. बेगीन करची गव्हर्मेंटाने रिक्वेस्ट. आनी आमचो ऑपोजिशन लिडर आहा पळय युरी आलिबा तोय आमच्या फाटल्यान सपोर्ट करता आनी तो असेंब्ली सुद्दां तो क्वेश्चन काडटा. पूण तेजेर आजून एक्शन जालें ना. एक्शन जावचें आनी बेगीन आमी तितूंतल्यान मुक्त करचें. आनी ज्या बरोबर सगळे भुरगीं पळय एक्टीव आसा तांकां कॉंग्रेट करता कित्याक ते परत अशी डिसिजन घेता एकट्यान जाता. पूण बेगीन ते डंप उखलीचे ह्या पावसा पयलीं तरी उखलीचे. बांयचें उदक पण तुमकां हेल्थाक बी कितें इफेक्ट जाल्लो आसा? हो जातलोच न्हू तो तेजी कांय आमी हेल्था इफेक्ट जालो म्हणटा जेन्ना आमकां कळटा तेन्ना पिवपाची बंद केलो इफेक्ट 100%. जेन्ना तूं वायट उदक तुका बॉडीन गेलें आनी कितें जातलें. आनी आमच्या कुंकळ्यांत टोटल चड अशे पेशंट म्हणटे किडनी पेशंट हार्ट पेशंट आनी कॅन्सर पेशंट आसा कळ्ळें तुका. मॅक्झिमम आतां आमच्या कानार पडटा ते कितले लोक बरे ना कळ्ळें तुका. कुंकळेचो आमदार युरी आलेमावान हो प्रश्न परत विधानसभेत मांडलो. जाग्यार घालता अशें सीएमान उतरूय दिल्लें. पूण प्रश्न जैसे थे. पोरू 14 जुलयाक अविराज देसायान ह्या प्रदूषणाचेर परत आवाज काडलो. तरीकय परिस्थिती आसा तशीच. बेगोबेग लँडफील काडून वडयात असो उलो मारियानो सुवारिसान आतां मारला. आमचो सीएम प्रमोद सावंत हाणें आमकां प्रॉमिस केला की पावसा पयलीं हो सनरायज झिंकाचो वेस्ट जो आसा तो आपण काण दितो म्हणून. कुंकळकार जायते सफर जाले अंडर दीस इंडस्ट्री सनरायज झिंक आनी ते शेवटी हे सोडून गेले आनी आमचे तो बर्डन घालून गेले. आनी आतां हे सगळे भुरगे आमचे आवी जावं जॉलिफ्टन आनी हे सगळे भुरगे आमी हेज्या पयलीं जायते फावटी आमी हिंगा हेजेर निशेध मारला. आनीक मुंज फावटी हांवूय बीन जायते फावटी हिंगा येयला हे वेस्टा वयल्यान एक्सप्रेस करपाक. आनीक आतां हांव चड खुशाल आमच्या सीएमान हो आमचो वयलो बर्डन काट म्हूण आनीक हांव सीएमाक काडजांतान देव बरें करूं म्हणटा. आमचो हें कारण जावपाक म्हटल्यार आमचो MLA तो तेणें जायते फावटी असेंब्लीक हो पॉयंट रेज केल्लो
आनी तेच्या उद्देशी हे म्हाका दिसता आमच्या सीएम आमच्या एलओपी आमचो युरी आलेमांव हाच्या आदारान हे सगळे घडोवंक पावलां म्हज्यानी म्हणूंक येता. तेणें इतलो आमचेर सीएमाचेर पेज घातलो त्या कारणाक लागून हो आमचो हो वेस्ट जो आसा तो सीएमान आमकां काडून दिता म्हणलो. 1 वर्स जालें आमी हो काडपा लागून हें करतात. एलओपीन खूब हेल्प केला आमकां आनी सीएमान सुद्दां. आनी ह्या वर्सान हे प्लास्टीक घालून 7-7 लाख 8-8 लाख प्लास्टीक घालून हे कवर करता पळय तितूंतले आमी हे जातले सुट्टले आनी हो बेगीन क्लियर जावन हे जातले सगळे मुक्त जातले. पिक्चरांतल्यान आमी पळयतात जेन्ना सरकार न्याय मेळून दिना त्या वेळार शहंजाचे रुपडे घालून हिरो कायदो हातांत घेता. बाणावले तशें पिक्चर पळोवपाक मेळ्ळें. कोस्ट गार्डाचें काम थळाव्यांनी केलें. बाणावले दर्यांत फिशींग करपी कर्नाटकाच्यो कांय बोटी धरल्यो आनी फिशरीचे सुवाधीन केल्यो. गोवा के पानी में क्यों करते हो फिशिंग आप? हम लोग का पेट नहीं रहे. इधर आ गया. इधर आ गया. कितना अंदर आ गया? कानकोन तो बहुत दूर है इधर से. अगर तेरा बोट रिपेयरिंग के लिए था तो तुम इतना कर्नाटक इतना मच्छी कैसे मारा? इधर से झूठ बोलते हैं. वीडियो है हमारे पास. एक बोटी पेपर नाही. या फुट मार काम कोण पाय मान डालले की तू कोणा मागशी तू बाबा बाणावलेचे लोक सरकाराक सांगून थकले. गोंयच्या दर्यान येवन कर्नाटकातले नुस्तेमार येवन फिशिंग करतात. गोंयकार कंप्लेनी करतात. फुडें कांयच जायना. आता आमीच ह्या चोरांक धरुया अशें म्हणत बाणावलेकारांनी सुमार 100 मिटरांचेर नुस्तेमारी करप्यांक धरले. त्या उपरांत फिशरीज विभागान 6 बोटी जप्त केल्यो. दरेके बोटीत सुमार 15 ते 20 टन ताल्ले असले. ऐकात थळावो व्यवसायी पेलेक. कसला पेपर ना थिंग्स ऑन ते आमच्या गोंयचे दर्या आयले मातशें तोंड दाखय. एक डॉक्युमेंट ना. विदाउट डॉक्युमेंट हे आमचे दोगले बोगलेन नुस्तें मारता. एक कोण लायसन्स दिला? बोटी डॉक्युमेंट नासतना आमगे बोगलेन मारपाक 100 मिटरांचे मरे सारखे बोगलेक. तुम्ही तर विदाउट पेपर कैसे क्या भैया आपके पास पेपर नहीं है? कुछ भी नहीं. नया वाला बोट है. बोट नहीं बनते. सेठ के पास रहेगा. हमारा पास दे नहीं तो वो दिन कोस्ट मेरे गार्ड हमको बोला हम लोग को पकड़ा था. पेपर नहीं कुछ नहीं बोला. कोस्ट गार्ड पकड़ा था और नंबर सेट दिया फोन में. बाद में उन लोग बात किए थे कोस्ट गार्ड से. बाद में फोन में दिया. मेरे को याद नहीं. वो सेट मोबाइल देने के करता था. इन लोग नया नहीं. बाद में अभी कितने दिन से चल रहा है ये बोट, नया बोट? हम लोग अभी बोला तो 4 महीने से होएगा. 4 महीने से? हाँ 4-5 महीने से होएगा. अभी किधर से आप आया था? होन्नावर से. होन्नावर से इतना दूर गोवा में उधर मच्छी नहीं मिलता है? नहीं तारली में चमाने के लिए इधर का बोट उधर जाते हैं, उधर का बोट इधर. तुमको मालूम है इलीगल है इधर आने का? आपका शेड बोला है या आप आए हैं आपका बोट लेके? नहीं बोट 7 से 7 आया. 5 कदम का अंदर बोट आने का अलाउड नहीं. कितना मच्छी मारा था? नहीं था. कितना आने का मच्छी मारा अलाउड था? नहीं. 5-6 टन रहेगा. तुम एक अकेला 6 टन मारा था? बम्पर 20 टन बाबा मान में घेता था ना. अरे बाबा की बॉक्स बोलो. हाँ सांगता आमका एक्सप्रेस है. बोट चलाते हैं. होन्नावर से कितना मच्छी पकड़ा है? एक रापणे नुसत्या किती आलो 10 टन. और बोट में कितना था? आणि और जाली में भी है. जाला फटके गया तो कट मारा था वो लेते होता. 10 टन एक जाले में. आणि एक बोट आणि मोर दॅन 20 टन हो धावता आलो 1-2 आला. तुम्हारा कितना था मच्छी? 10-15 टन रहेगा. 15 टन. आणि सगळे तुम्हारा 10 टन. तुम्हारा 8 टन. तुम्हारा 1.5 टन. कितने बार आया गोवा में मच्छी लेने पकड़ने को? आज नहीं, रोज आता है. पहिले तले आज ही केलं तरी बाबा. अरे न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा RSS कडेन संबंध असलेल्या संस्थाच्या कार्यावळींनी गेल्ली. आपूण RSS विरोधी विचारांचो देखून आपले केशीत निष्पक्ष सुनावणी जातली काय कितें ह्या विशयी दुबाव आसा असो अरविंद केजरीवालान कोर्टात युक्तिवाद केल्लो. पूण ह्या निमतान भाजपान केजरीवालाक बदनाम करपाचे यत्न चलयल्यात त्याचो आपण निषेध केला. अरविंद केजरीवालाक बदनाम करपाच्या हेतान भाजपान लिकर केसीत घुसपायल्लो. अरविंद केजरीवालाच्या विरोधातले भाजपाचें एक षडयंत्र. अरविंद केजरीवालाक जेलीतय घातलो.
हायकोर्ट जज स्वर्णकांता शर्मा मुखार ही केस येयली. तिची दोगांय वकील भुरगीं केंद्र सरकाराच्या पॅनलार आसात. तेका लागून ह्या प्रकरणात निष्पक्ष सुनावणी जावपाची शक्यताय कमी आसा. तुम्ही ही केस हाताळची न्हू इतलेच केजरीवालान तिचे कडेन मागलेलें. हे निमित्त घेवन BJP केजरीवालाक बदनाम करत सुटले अशें सांगत आप अध्यक्ष वाल्मिकी नायकान भाजपाचो निषेध केला. सगळे गोंयकार जाणा ही जी लिकर स्कॅम केस म्हणून भारतीय जनता पार्टीन आनी मोदी शान एक येदे व्हडलें षडयंत्र केल्लें आनी सगळे जे आमचे लिडर आशिल्ले टॉप लिडर्स ऑफ आम आदमी पार्टी इन्क्लुडींग सिटींग चीफ मिनिस्टर श्री अरविंद केजरीवाल जी ह्या केसीच्या निमतान तांकां जेलीन घाल्ले. नॉट आफ्टर ट्रायल आफ्टर बींग डीम्ड गिल्टी पूण जस्ट प्री ट्रायल अरेस्ट करून तांकां 2-2 वर्सां 6 म्हयने जेलीन घाल्ले. ही जी षडयंत्र आशिल्ली ही 9 मार्चाक ह्या वर्साची एक्सपोज जाली आनी कशा तरेन एक्सपोज जाली ती सगळ्या गोंयकारांनी आनी सगळ्या भारतीयांक कळ्ळें. ज्या रावस कोर्ट एव्हेन्यून जजमेंट दिलें हें एक 600 पेजीचें जजमेंट आशिल्लें आनी इट वॉज सच अ स्ट्रॉंग जजमेंट आनी हें जजमेंट वॉज नॉट आफ्टर अ ट्रायल. हें ट्रायल सुरू जावच्या पयलींच ह्या जजान ह्या केसीक भायर मारले आनी सांगलें दिस केस इज नॉट इवन फिट टू बी हर्ड इन द कोर्ट. आनी ताणी सांगलें एकूच मिनिट ताणी सांगलें की not only is this case not fit to be heard in the court, they ordered investigation into the CBI officer who had created this charge sheet. He itli faltu charge sheet on what basis this person created this story. आणि आमचे सगळे लिडरांक ताणी ह्या केसींच्यान डिस्चार्ज केले. एक्विट करूंक ना, डिस्चार्ज केले. म्हणजे एक्विट केन्ना जाता जेन्ना ट्रायल्स काबार जाता आनी कोर्ट म्हणटा की एविडन्स कमी आसा किंवा आनी कितें हें आसा तेन्ना एक्विट जाता. पूण ही केस कोर्टान सुद्दां येवंक ना आनी कोर्टान ट्रायल जावच्या पयलींच भायर मारली ती. तांकां डिस्चार्ज केले सगळे. आनी ऑफकोर्स जेन्ना ह्या कोर्टान ही ऑर्डर दिली जी CBI आशिल्ली ताणी वयल्या कोर्टान गेले हायकोर्टान टू अपील दीस ऑर्डर आनी ही जी 600 पानांची ऑर्डर आशिल्ली this was stayed by the High Court judge Madam Swarnakanta Sharma within 5 minutes. He order actually upload sudda जावंक नाशिल्ली जेन्ना she heard that CBI appeal against this order. ही order upload सुद्धा जावंक नाशिल्ली आनी 5 मिनटांनी तेणी ही order stay केली आनी she also stayed the proceedings against the CBI investigating officer. So हातून जेन्ना ही केस तिजे कडेन गेली तेन्ना आमचे लिडर श्री अरविंद केजरीवालजीन एक रेक्युजल एप्लिकेशन घालें. आता रेक्युजल म्हणजे कितें तें सगळें तुमकां एक्चुअली आमचे एडवोकेट सांगतले. पूण इट वॉज बेसिकली टू से दॅट टू टेल द जज मॅडम स्वर्णकांता शर्मा दॅट ही डज नॉट एक्सपेक्ट जस्टिस फ्रॉम दिस कोर्ट अँड दॅट द केस शूड बी हर्ड बाय अ डिफरंट जज. हातून ताणी 2 रिजन्स दिले why he felt that he would not be given justice in this court or he would not be given a fair hearing in the court. पहिले ताणे रिजन दिले की there is a conflict of interest. ही जज जी स्वर्णकांता शर्मा आसा तिची 2 भुरगीं एक चलो आसा आनी एक चली आसा. दोनूय आदवोगाद आसा आनी व्हेरी गुड. बट दे आर ऑल्सो एम्पॅनल्ड एज गव्हर्नमेंट लॉयर्स वर्किंग अंडर द सेम सॉलिसिटर जनरल तुषार शर्मा. म्हणजे स्वर्णकांता शर्माच्या भुरग्यांचो बॉस जो आसा वॉज ओपोजिंग दिस रिक्युजल एप्लिकेशन ऑफ अरविंद केजरीवाल जी. आता तुम्ही जाणा की गव्हर्नमेंट लॉयर जे आसा आनी स्पेशली हायकोर्ट आनी सुप्रीम कोर्टाच्या लेवलाचेर सादेपणान मेळना, खूब इन्फ्लुएन्स लागता. आनी हो जो तुषार शर्मा आसा he was in charge of deciding how many cases go to which government lawyer, what is the amount to be paid, सगळे हाज्या हातान आसता. आनी इट इज अ फॅक्ट की
जो तिचो चलो आसा मॅडम स्वर्णकांता शर्माचो चलो, ताका सगळ्यांत चड केसीस मेळटाल्यो एज अ सुप्रीम कोर्ट लॉयर. त्या भायर जशें सांगलें, हे जे अपॉइंटमेंट्स आसता दे आर सपोज टू बी ऑन मेरिट, पूण ते कशे अपॉइंटमेंट जातात, एम्पॅनलमेंट जाता तो तुम्ही सगळेच जाणा. इट इज ऑल्सो अ फॅक्ट की ही जी दोनूय भुरगीं जी आसा दे वर एम्पॅनल्ड ऑन द हायकोर्ट पॅनल ऑन द सेम डे. दोगूय एकाच दिसा एम्पॅनल जाली. नॉट जस्ट दॅट, बोथ ऑफ देम वर अगेन एम्पॅनल्ड ऑन द सुप्रीम कोर्ट पॅनल ऑल्सो ऑन द सेम डे. अशे कोइन्सिडन्स आसूंकच शकना. आनी ती त्या पॅनलाचेर कशें पावले म्हाका दिसता एवरीबडी नोज. सो हे एक कारण आशिल्लें जे अरविंद केजरीवालजीन सांगलें, that because there is a conflict of interest, your children are under the direct control of the opposing advocate here working for the government who has filed this case against me, and it has been proven that this is a political case. I believe that I will not get justice in the court. So हे एक reason ताणी दिलें. Second reason ताणी दिलें was that RSS जी आसा तांची एक एडवोकेट्स विंग आसा, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद म्हणून. ती तांची एक लॉयरांचे एक ग्रुप आसा, एडवोकेट्साचे ग्रुप आसा. आनी ह्या एडवोकेट्साच्या ग्रुपाच्या फंक्शनांनी ही जस्टीस मॅडम स्वर्णकांता शर्मा एज चीफ गेस्ट म्हणून खुबदां गेल्ली आशिल्ली. एकदा आनी दोनदा न्ही, कमीत कमी 4दा पब्लीक फंक्शनान गेल्ली आशिल्ली. प्रायवेट फंक्शनान गेल्ली जाल्यार आमी नको, पूण पब्लीक फंक्शनान 4दा गेल्ली ती. आनी सिन्स Arvind Kejriwal and Aam Aadmi Party are against the political ideology of the RSS and the BJP. ताणी सांगलें की we do not expect to get a fair hearing in this court. बऱ्याच तेंपार म्हापशा मार्केटात पब्लीक टॉयलेट जाल्या. वेपारी आनी गिरायकांक भोव गरजेची आसलेली टॉयलेट जाल्ल्यान ह्या दोनूय घटकांनी सुटकेचो श्वास घेतलो. म्हापसा मार्केटात भोवून शॉपिंग करतना कोणाकय तेंकलें जाल्यार बस स्टँड वा खाजगी ऑफिसांनी घुसचें पडटालें. आतां हे ताकतिकेंतल्यान सुटका मेळ्ळ्या म्हणूं येता, कित्याक तर पालिकेन तशी तरतूद केल्या. मार्केटात शांतादुर्गा हॉटेला कडेन ही टॉयलेट उबी जाल्या. आयज म्हापसा म्युनिसिपल कावन्सील म्हापसा मार्केटान जी आमची पे टॉयलेट आसली तिचे आयज आमच्या डेप्युटी स्पीकर म्हापसाचे आमदार जोसफ पिटर डिसूजा हेंच्या हातीन जाल्लें आसा. ही टॉयलेट आसा ती इन बॅड कंडिशन आसली आनी ताका अर्जंट रिपेर आसली. तेन्ना 2022 जेन्ना शुभांगी वायनडकर चॅरपर्सन आसली तेन्ना रेजोल्युशन घेतलेलें की अंडर CSR ही टॉयलेट रिनोवेट करपाक दिवची म्हणून. ज्या तरेन आमचे बापू इन्वायरमेंटल सोशल सर्वीस ऑर्गनायझेशन एकदा आमी अंडर CSR दिल्ली ती, आनी तेन्ना तेंच्यांनी भरपूर हांगासर जें रिनोवेशन आसा तें बरे तरेन आमकां आमी सगळे स्केचीस प्लस कशे तरेन आमकां टॉयलेट जाय ते पण आमी सगळे तांकां रेडी करून दिल्लेले. ते तरेन आमकां आयज टॉयलेट पळोवपाक मेळटा, तेन्ना बरें केल्ली आसा तेंच्यांनी. आनी ते उपरांत हांगासर अशें जालें की हांगासर जी शॉप्स आसात, कियोस आसा, 3 कियोस आसले ते ऑब्स्ट्रक्शन्स जाताले हांगासर, कित्याक आमकां हांगासर स्टेप्स जाय आसले आनी आमकां रॅम्प जाय आसलो. त्या तरेन आमी ते तिनूय कोरगांवकर, साळगांवकर आनी हरमलकर अशे तिगांची शॉपां आसा पळय ती आमी तांकां रिलोकेट केली, म्हणजे अकोमोडेट केली जी प्रॉपर वेन दिसपाक आनी बरे तरेन हांगासर हें केल्लें आसा. आमकां एवरी टायम आमकां MMAची रिक्वेस्ट येताली, जेन्ना तेंची रिक्वेस्ट येता तेन्ना ती टॉयलेट केन्ना स्टार्ट जाता, कित्याक ही गरजेची गरज आसली म्हापशेकारांक की म्हापशाचे भरपूर हांगा शॉपकीपर्स आसा ते मुद्दम म्हणजे गरजेची गरज आसा की टॉयलेट ही नेसेसरी आसा. म्हणटकीर हांगासर देवाबाय हांगासर नासली ज्यो आसा ते सुलभ टॉयलेट आसा आनी ही मार्केट इंटरनली पडटा म्हणटकीर ही सारकीच गरजेची आसली. म्हणून तेंची एवरी टायम आमकां रिक्वेस्ट आसताली की केन्ना कंप्लीट जातली म्हणून. त्या खातीर आमचे कडेन म्हाका दिसता मेनी टायम्स आमचे सावंत आसा ते प्लस रावत हे दोगूय जाण कंटिन्यूस फॉलोअप करताले. आनी आयज म्हाका दिसता तेंचे जे एफर्ट्स आसले ते आमी फुडें घेवन आयज आमची जी टॉयलेट आसा पळय ती जाल्ली आसा. हो टॉयलेट आसा पळय तेच्या खातीर आमी भरपूर फॉलोअप केला. म्हापसा वेपाऱ्यातर्फे म्युन्सिपाल्टीक तशेंच माननीय आमदाराक हांव हे टॉयलेट बेगीन केल्या बद्दल खूब खूब धन्यवाद म्हणटा. कित्याक सांग हे टॉयलेट खूब हो विशय खूब पेंडींग आसलो. हांगासल्या वेपाऱ्यांनी जायते खूब त्रास काडलेलो आसा. तशेंच जे आमचे महिला वर्ग आसा पळय तांकां जे आमचे स्टाफ आसात तशें जे भायले लोक येताले स्पेशली लेडीजांक खूब त्रास जाताले टॉयलेट नासलो म्हणून. सो आतां ही बरेपैकी हो फॅसिलिटी तयार जाला. म्हापसा पालिकेन पार्किंगेचो विशय जाग्यार घालपाचो यत्न केला. बाजारांतली गर्दी आता कमी जातली अशी आस्त
नगराध्यक्षान उक्तायल्या. आमी पळयता की म्हापसान एवरी टायम जे इश्यूज आसा म्हणजे पार्किंग एरियाचे इश्यूज हो कंटिन्यूस हायलायट जायत वयतालो आनी म्हापसा म्युनिसिपल कावन्सील हे तेजे कांयच इम्प्रुवमेंट हाडिना अशें आमकां सदांच सांगलेलें वयतालें. पण आमी हे ऑलरेडी रेजोल्युशन पयलीं घेतलेलें आसलें जी आमची पार्किंग एरिया आसा ती आराम सोडा प्लस युनियन फार्मासिटील कॅनरा बँक आसा त्याच्या फुडें प्लस मार्केटान जी आमची एरिया आसा पयलींची आसा ती प्लस चण्याची भट्टी आसा तेच्या फाटीर ती फूल एरिया आयडेंटिफाय केलेली त्या तरेन ती नोटिफायड जाल्या उपरांत आमी तिजो स्लॉट विजीट केले अलॉंग विथ आमचे वायस चॅरपर्सन आसले पयलीं विराट भटके हेणी आतां आमकां सपोर्ट केला त्या स्लॉट तयार करपाक आमकां जालें त्या उपरांत आमी ते कावन्सिलाक हाडून डिसिजन घेतलें की कितले आमचे स्लॉट रेडी जाले त्या प्रमाणे ते आउटसोर्स करपाक म्हणजे पे पार्किंग टेंडर करपाक. आनी आयज ते टेंडर करच्या पयलीं आमकां गरज आसली की रस्ते सारके जावपाक जाय आसले, गटर्स सारके जावपाक जाय आसले आनी पेवर्स जे आराम कडेन आसा चण्याच्या भट्टी कडेन ते पेवर्स सारके जावपाक जाय आसले कारण तेजेर मार्कींग आनी सायनबोर्ड लावपाक जाय आसले. म्हणून आमी एक हांवें पयलीं जॉयंट इन्स्पेक्शन केल्लें आयज गेल्या वर्सा मार्चान आमी इन्स्पेक्शन केल्लें पणजेसान ही आमी कशी अपग्रेड करपाची त्या तरेन आमकां कळोन येयलें की आमी आमदाराक घेवन आमी DMA कडेन गेल्लीं तेन्ना आमकां कळोन येयलें की आमकां रेवेन्यू जनरेशन स्पेशल ग्रांट आसा तो आमकां रेवेन्यू कसो जनरेट करपाचो पळय ते आमकां यूज करूंक शकता आनी त्या तरेन आमी हो रेवेन्यू हांगा यूज केलो जो स्पेशल ग्रांट आसा पळय तो रेवेन्यू जनरेशनाक हितून आमी तो हांगासर यूज केलो आनी हांगासर हो कन्स्ट्रक्शन ऑफ ड्रेनेज फूल ही आराम सोडा बिल्डींग आसा ती फूल कन्स्ट्रक्शन ऑफ ड्रेनेज घेतलेली आसा न्यू रिकन्स्ट्रक्शन जातलें तशेंच हो रोड आसा तो हॉटमिक्सिंग जातलो प्लस आमची जी चण्याची खोर्नां आसा थंयसर जे पेवर्स आसा जे पिड्ड्यार आसा पळय ते चेंज जातले तशेंच ते चाय कॉर्नरतील बीच शॉप आसा थंयसर पासून ती ड्रेनेज आसा पळय ती रिकन्स्ट्रक्शन जातली आनी मागीर तेजेर जो थर्मोप्लास्ट आसा तेजेर पेंटींग जातलें सायनेजीस जातले अरावंड 75 सायनेजीस आसा आनी अरावंड टोटल 2 व्हिलर आनी 4 व्हिलर अशें टोटल पार्किंग 400 अशें आमचें पार्किंग आमचे स्लॉट्स आमकां मेळ्ळे आसा. ही आमी जाता तितले कवर करपाक आनी बरी फॅसिलिटी दिवपा खातीर आयज आनी आमचो टेंडर बरे तरेन वचपा खातीर आयज आमी हे स्पेशल ग्रांट्सांतून फूल एरिया घेतलेली आसा. अपग्रेडेशन रिसर्विसिंग marking of pay parking and implementation of pay parking implementation marking but तयारी करपा खातीर हें काम right from आराम सोडा till म्हापसा अर्बन bank almost I think around 1 kilometer of length जावन आसा ह्या कामाक आनी आमकां खबर आसा जर आमी चलतना हांवें मुद्दम म्हटलेलें आसा की व्हिडिओ कार्ड म्हणून हांगा गाडयो कशे लायता ते वी आर इन द प्रोसेस ऑफ इम्प्लिमेंटींग अ पे पार्किंग बट पे पार्किंग इम्प्लिमेंट करपा खातीर आमकां खंय तरी कळपाक जाय की हांगा कितल्यो गाडयो बसोवंक शकता कशें लावंक शकता सो हें काम म्हापसा म्युनिसिपालिटीन केल्लेलें फॉर क्लियरन्स हांगा जर दिसपाक गेल्यार पेंटींग सुद्दां आमी करूंक शकना. So this is a full upgradation of this entire area right from here till Chanabatti right up till Mapsa urban bank fish market मेरेन हे जातले including market पयली 2 लायनी आसा ते सुद्दां हितून आसा. So complete with थर्मोप्लास्टिक पेंट सुद्दां मारून रातचे सुद्दां आमकां दिसपाक येतले असलें काम हे घेतलेलें आसा. खांडोळा माशेलच्या सरकारी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात अहिल्या गर्ल्स हॉस्टेलाचे उक्तावण जालें. सोहळ्याक मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रियोळचो आमदार गोविंद गावडे, कुमारजुवेचो आमदार राजेश फळदेसायान हजेरी लायिल्ली. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेवपी गोंयच्या विद्यार्थ्यांक ह्या हॉस्टेलाचो लाव जातलो अशें गोविंद गावडेन सांगलें. आमचो गोंय असो एक प्रदेश ज्या प्रदेशांत ग्रामीण भागांतली बरीचशी भुरगीं आसात पण ट्रान्सपोर्ट किंवा येवपा वचपा खातीर खर्चीक असो वेळ आनी घरांतले एकंदरीत ते माहोल जर पळयलो जाल्यार म्हाका बरे शिकणारे सगळे भुरगे तरी एक निदान हॉस्टेलाची गरज आसा ते पूर्ण करता आसतना हांव एकंदरीत डायरेक्टर ऑफ एज्युकेशन आनी जे फंडांतल्यान आमकां हो प्रोजेक्ट दिल्लो आसा तेचें हांव खूब मना पासून अभिनंदन करतो. हॉस्टेल बांदली म्हणून जायना तेजो पुरेपूर वापर करून तेजो उपयोग बरे कामा खातीर करप ही जबाबदारी त्या हॉस्टेलांत राहणाऱ्या त्या हॉस्टेलायतांची आसा. हॉस्टेल म्हणल्यार वेगळे वेगळे विचार येतात.
घडये दोन्ही गोष्टी असतात, एक बरी गोष्टी असतली आणि दुसरे हॉस्टेल मध्ये 4 चौघे एकठा आयली, एक जर कुस्को जर आमोदर असलो जाल्यार सगळ्यात आमी कुस्के आसा अशी म्हण आसा. आणि म्हणून म्हणतो की संगत खूप महत्वाची आहे. संगत ज्या मनशाची किंवा ज्या चलये भुरग्याची बरी असतले तितलेच हे हॉस्टेल, तितलेच म्हणजे कॉलेजचे नाव नी फक्त गोंयांत नी फक्त भारतात जगाच्या नकाशाचेर परजळतले. कारण जो हॉस्टेलान रावलो म्हणटरी तुजो जो रावपाचो जो कल्चर जे आसा ते एकदम ट्रेंड जो आसा तो बदलता आपल्याक अभ्यास करपाक. म्हाका इतर जे करिक्युलमचे एक्टिविटीज आसा तातूंत भितर पार्टिसिपेट जाय. आय ऑल्सो अर्ज टू द स्टुडंट्स फ्रॉम दिस माय डियर पत्रकार बंधू, कारण बरेचसे स्टुडंट्स हांगसर ना, कारण स्टुडंट्सांचे मन कशें आसपाक जाय. हॉस्टेल्स आर नॉट मेंट फॉर द एन्जॉयमेंट. हॉस्टेल्स ही जी आसात पयली ती आपल्याक कितें तरी सिद्ध करपाक जाय. आपली जी प्रवास जो आसा तो प्रवास उत्तुंग भरारी घेवपा खातीर आसा. आणि ज्या वेळाचेर आमी घरांतल्यान 10 पावलां पयस रावतात तेजी जाणीव म्हणून घरातली उणीव जी आसा ती ह्या हॉस्टेलांतल्या माध्यमांतल्यान भरून काढून तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पावपाक जाय. हो म्हजो ह्या गर्ल्स विद्यार्थ्यांक एक संदेश जावन आसा. In my singular honor to extend heartfelt welcome to our Honorable Chief Minister, Government of Goa, Dr. Pramod Sawant. Inspired by Nari Shakti Vandan vision is our Honorable PM Narendra Modi ji, which places women at forefront of national development. We are honored to have CM Pramod Sawant inaugurating this hostel named after Punyashrot Ahilyabai Holkar. By prioritizing such infrastructure for our girls students, the Chief Minister is brilliantly carrying from Prime Minister's legacy of women focused development here in Goa. Sir, your esteemed presence adds dignity and distinction to this occasion. Your leadership and government sustained support for education, youth welfare and infrastructure development can inspire institutions like ours to dream bigger and to serve society better. We have seen how you supported and timely help offered and was a game changer for us during NET accreditation process. We are truly privileged by your presence, and on behalf of entire college fraternity, I extend your cordial and warm welcome. I extend my warm welcome to affectionate welcome to Sir Govind Gowri, Honorable MLA of New York constituency. Sir, your presence today is a source of great inspiration and encouragement for entire institution, and I welcome you with utmost respect. या हॉस्टेलाक 8 कोटी मोडल्यात. विद्यार्थ्यांनी शिकून गोंयचे नाव वयर काडचे, स्वतः नामना मेळोवची असे मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. एज्युकेशनची गरज ना, म्हाका अचिव्हमेंट आसपाक जाय. म्हणजे ह्या वर्साक 10 भुरगीं बँकिंगान सिलेक्ट जाली, 10 भुरगीं पोस्टल सिलेक्ट जाली, 3 भुरगीं रेल्वेत गेली. दिस इज युअर अचिव्हमेंट. आणि ही अचिव्हमेंटाची अपेक्षा आसा. ताज्या खातीर म्हाका दिसता आमच्यो चलयो भुरग्यांक हे हॉस्टेल इट विल बी द वन ऑफ द बेस्ट माध्यम आसतलें. कारण जेणे करून 100% टीचर भुरग्यांचेर लक्ष दवरूंक शकतली, 100% टीचर तांकां गायड करपाक शकतली, आणि 100% ह्या इन्फ्रास्ट्रक्चराचो म्हणून हांवें म्हटलां कोण तरी फाल्यां सकाळी नॅशनल लेवलाचेर बॅडमिंटन खेळटा आसतना दिसपाक जाय, कोण तरी फाल्यां सकाळी नॅशनल लेवलाचेर आमकां टेबल टेनीस खेळटा आसतना आमच्या मार्शल ह्या परिसरांतले भुरगे दिसपाक जाय. दॅट इज अचिव्हमेंट. जे सरकार इतले इन्फ्रास्ट्रक्चराचेर वी हॅव स्पेंड 8 crores of rupees ऑन दिस हॉस्टेल. आमकां रिटर्न कितें? आमकां रिटर्न तेचो 1000 रुपया येता. दॅट इज नॉट माय रिटर्न. माय रिटर्न इज जो IAS पास जालो, UPS पास जालो, नॅशनल मेळ्ळे, ही म्हजी रिटर्न्स आसा. म्हणून वी आर इन्वेस्टिंग द मनी इन दीस. मडगांव बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे येयल्यात. माणकुराद, मुशेरात आणि हापूस आंबे गोंयांत पावल्यात. आंब्याच्या एका पाट्याक सुमार 4000 रुपया. मडगांव मोठ्या प्रमाणात आंबो पावला. लोकय म्हारग आंब्यांचेर घिट्टी घालतना दिश्टी पडटा. पयले दिसा परस आता आंब्यांचे रेट देंवल्यात. तरीकय 4000, 2000 अशे रेट आसूनय लोक रूच भागोवपाक बोल्साक खार घालून घेवपाक तयार आसात. आयकात उदय नायकाक. कालच्यान देंवला मातसो, बरे क्वॉलिटीचो आंबो आयज जाला 4000 रुपया, 4500, बरी क्वॉलिटीचो, आणि 2000 पर्यंत जाला. तो कमी सारको आयलो, 2 ते 4.5 हेच्या भितर आसा मानकुराद. आणि दुसरो आमचो आसा तो मुसाद 3000, 3500, 2000 असो आसा. आमची एक पायरी आसा, पायरी बरी आसा क्वॉलिटीची, 2000 रुपया 100.
आनी आमचो आपूस आसा आपूस 2,000 ते 3,000 रुपया हो रेट आयचो फाल्यां सांगपाक जायना की कमी येयलो जाल्यार वाडटा आनी चड येयलो जाल्यार कमी जाता हो रेट आयचो डे बाय डे रेट आंब्याचो चेंज जात आसता जेन्ना आमकां आंबो चड येता डेली आमचो खपपाक जाय दवरून आमकां तो पता येना चड येयल्या कारणान आमी सवाय दिवन उडयता कमी येयलो जाल्यार मातसो दवरता सध्या ह्या दिसांनी आंबो कितें चड येता काय हय आनी एक 8 दीस असो आसतलो 8 दीस तरी आसतलो ते काडपाक स्टार्ट आसा कितें मानकुराचो आंबो आसा तो झाडाक गरमी जाली काय ना तो रोखडोच पिकोन येता असो बेश्टो उडयत पिकता तो मानकुराचो तेका हीट चड मानकुराचा आपूस कितें आसता आपूसाक मातशी हीट कमी आसल्या कारणान तो उरता झाडाक बी मानकुरा झाडाक कसो उरना तुमच्या ते हांगा तुमी होलसेल विकता गिरायक तुमकां खंयच्यान येतलें आतां फोंडा चड फोंडाचे वास्को सांग्यार सावड्डा तुझ्या हांगा कुडचड्या सांग्यार उलवण काणकोण वास्को हे सगळे गोंयचे जे आसा मेन आसा मार्केट आसा ते सगळे हांगा मडगांवान येता आनी आमचे मार्केट म्हणल्यार साडे आमचे 3 स्टार्ट जाता 3 ते 8 आमकां टायमींग दिलो आसा म्युनिसिपल ते 8 म्हटल्यार आमकां सगळे सोंपयता आनी सगळे बीन रामबाबाच्या हितून आमी सगळे सोंपयता डेली आमकां वेपार येता आनी आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.